नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात डायोड्सना आपण त्यांच्या लिमिटपर्यंत ढकललं तर नेमकं काय होतं? आज आपण डायोड ब्रेकडाऊनच्या दोन मुख्य प्रकारांबद्दल बोलणार आहोत, झेनर आणि ॲव्हलांच. गंमत म्हणजे दोन्हीमध्ये करंट अचानक वाढतो, पण त्यामागची कारणे मात्र पूर्णपणे वेगवेगळी आहेत. तर मग काय आहे हा डायोडचा ब्रेकिंग पॉइंट? हे एक असं कोड आहे ज्याची दोन वेगवेगळी उत्तरं आहेत, आणि आज आपण ती दोन्ही उत्तरं उलगडून पाहणार आहोत. चला, सगळ्यात आधी मूळ गोष्ट समजून घेऊया. जेव्हा आपण एका पीएन जंक्शन डायोडला रिव्हर्स बायसमध्ये ठेवतो, म्हणजे काय, तर त्याला उलट्या दिशेने व्होल्टेज लावतो, तेव्हा एका ठराविक व्होल्टेजनंतर अचानक खूप जास्त करंट वाहायला लागतो, आणि ह्याच घटनेला ब्रेकडाऊन असं म्हणतात. आणि इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या दोन मेन कॅरेक्टर्सची. झेनर ब्रेकडाऊन, जी आहे क्वांटम फिजिक्सची एक भारी गोष्ट, आणि अव्हलांच ब्रेकडाऊन, जी आहे एका चेन रिॲक्शनची कहाणी. परिणाम जरी सारखा असला तरी दोघांचे मार्ग मात्र पूर्णपणे भिन्न आहेत. ओके, चला तर मग आपल्या पहिल्या प्रकाराबद्दल म्हणजे झेनर ब्रेकडाऊनबद्दल जरा खोलात जाऊन बोलूया. पाहूया तरी याची खासियत काय आहे. झेनर ब्रेकडाऊनसाठी ना काही खास गोष्टींची गरज असते. म्हणजे डायोडमध्ये खूप जास्त डोपिंग केलेलं असतं आणि त्यामुळे त्याचा डिप्लिशन रिजन एकदम पातळ असतो. याच खास रचनेमुळे झेनर ब्रेकडाऊन खूप अचूकपणे वागतो, जे आपल्याला पुढे खूप उपयोगी पडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्होल्टेज. झेनर ब्रेकडाऊन साधारणपणे 6 व्होल्टपेक्षा कमी व्होल्टेजवरच होतो. ही त्याची एक मोठी ओळख आहे, हे लक्षात ठेवा. याची प्रक्रिया तशी एकदम सरळ आहे. रिव्हर्स व्होल्टेज लावल्यावर त्या पातळशा डिप्लिशन रिजनमध्ये एक प्रचंड शक्तिशाली इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. हे फील्ड इतकं स्ट्रॉंग असतं की ते इलेक्ट्रॉन्सना थेट व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये उडी मारायला भाग पाडतं. आणि ही जी काही जादूची उडी आहे ना, तिलाच म्हणतात क्वांटम टनलिंग. म्हणजे बघा, क्लासिकल फिजिक्सच्या नियमांनुसार हे शक्यच नाही, पण क्वांटम मेकॅनिक्सच्या जगात इलेक्ट्रॉन्स हा अडथळा अक्षरशः भेदून पलीकडे जाऊ शकतात. जणू काही त्यांनी एखादा बोगदाच तयार केलाय. बरं, आता वळूया आपल्या दुसऱ्या प्रकाराकडे आणि पाहूया की ही गोष्ट किती वेगळ्या प्रकारे घडते. अव्हलांच ब्रेकडाऊन नावाप्रमाणेच हे एका मोठ्या साखळी प्रतिक्रियेसारखं आहे. ह्याची परिस्थिती झेनरच्या अगदी उलट आहे. इथे डोपिंग कमी किंवा मध्यम असतं, त्यामुळे डिप्लिशन रिजन जाड असतो आणि म्हणूनच ब्रेकडाऊनसाठी खूप जास्त रिव्हर्स व्होल्टेजची गरज लागते. इथे व्होल्टेजची पातळी साधारणपणे 6 किंवा 8 व्होल्टपेक्षा जास्त असते. झेनर कमी व्होल्टेजवर तर अव्हलांच जास्त व्होल्टेजवर. हाच तो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. तिथे तर गोष्ट एकदम फिल्मी आहे. जास्त रिव्हर्स व्होल्टेजमुळे इलेक्ट्रॉन्सना प्रचंड वेग मिळतो. हे सुसाट निघालेले इलेक्ट्रॉन्स अणूवर जाऊन आदळतात आणि त्यातून नवीन इलेक्ट्रॉन होल जोड्या तयार होतात. आणि मग काय, हे नवीन तयार झालेले इलेक्ट्रॉन्स पुन्हा इतरांवर आदळतात आणि एक जबरदस्त चेन रिॲक्शन सुरू होते. या प्रक्रियेला इम्पॅक्ट आयोनायझेशन असं म्हणतात. म्हणजे एका इलेक्ट्रॉनच्या धडकेमुळे अनेक चार्ज कॅरियर्स तयार होतात. कल्पना करा, जसं बर्फाचा एक छोटा गोळा डोंगरावरून खाली येताना मोठं रूप धारण करतो, तसंच काहीसं. यालाच तर अव्हलांच इफेक्ट म्हणतात. चला, आता वेळ झाली आहे मेन इव्हेंटची. या दोन्ही ब्रेकडाऊन प्रकारांना समोरासमोर ठेवून त्यांच्यातले महत्त्वाचे फरक नीट समजून घेऊया. हा तक्ता बघा, सगळं काही अगदी स्पष्ट होतं. व्होल्टेजच्या बाबतीत झेनर कमी तर अव्हलांच जास्त. डोपिंगमध्ये झेनरसाठी हेवी तर अव्हलांचसाठी लाईट. डिप्लिशन रिजन झेनरमध्ये पातळ तर अव्हलांचमध्ये जाड असतो. याचं मूळ कारण आहे झेनरमधलं टनेलिंग आणि अव्हलांचमधली धडक किंवा कोलिजन. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तापमानाचा परिणामही दोन्हींवर अगदी उलट होतो. पण थांबा, हे सगळं फिजिक्स फक्त कागदावर आहे का? अजिबात नाही. चला पाहूया की ह्या संकल्पनांचा आपल्या खऱ्या आयुष्यात कसा वापर केला जातो. झेनर डायोडचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग होतो तो व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून. याचं कारण म्हणजे त्याचं क्वांटम टनलिंग मेकॅनिझम एका विशिष्ट व्होल्टेजवर अतिशय स्थिर आणि तीव्र ब्रेकडाऊन घडवून आणतं. याच अचूकतेमुळे इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये एक स्थिर रेफरन्स व्होल्टेज देण्यासाठी त्याचा सर्रास वापर केला जातो. हे काही फक्त पुस्तकातलं ज्ञान नाहीये. विषय इंटरटेक्नॉलॉजी आणि ON सेमीकंडक्टर सारख्या मोठमोठ्या कंपन्या प्रत्यक्षात वापरले जाणारे झेनर डायोड्स बनवतात. आता एवढं सगळं लक्षात कसं ठेवायचं? सोप्पं आहे. आपल्याकडे 2 भन्नाट ट्रिक्स आहेत ज्यामुळे हे सगळं कायमचं लक्षात राहील. पहिली ट्रिक,
झेनर म्हणजे झिरोच्या जवळ, म्हणजेच कमी व्होल्टेज. इतकं लक्षात ठेवलं की झेनर ब्रेकडाऊन कमी व्होल्टेजवर होतो हे सहज आठवेल. आणि दुसरी ट्रिक, अवॅलंच म्हणजे एक मोठा क्रॅश, आणि मोठ्या क्रॅशसाठी जास्त शक्ती लागते, म्हणजेच जास्त व्होल्टेज. अवॅलंच आणि हाय व्होल्टेज ही जोडी लक्षात ठेवा. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच. कोणता ब्रेकडाऊन एक अचूक हत्यार आहे आणि कोणता एक शक्तिशाली बळ? खरं तर झेनर ब्रेकडाऊन त्याच्या अचूकतेमुळे एक हत्यार आहे, तर अॅव्हलांच ब्रेकडाऊन त्याच्या चेन रिॲक्शनमुळे एका नैसर्गिक शक्तीसारखा आहे.